सिंधुदुर्गातील देवगड हापूस आंबा बागायतदार आर्थिक संकटामध्ये 90 ते 95% आंब्याचं नुकसान झाल्याचं यावेळेस समोर आलेलं आहे। केवळ 5%च आंबा झाडावरती शिल्लक राहिला आहे। आंबा शिल्लक नसल्यानं देवगड हापूसला 1000 रुपयांचा दर मिळण्याची शक्यता आहे। सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा बागेचं मोठं नुकसान झालेलं आहे। वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आंब्यांचा मोहोर पूर्णपणे गळाला आहे। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी 8 दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे संकटात आहेत। पाऊस, ढगाळ वातावरण आणि अचानक धुकं वाढलंय, त्यामुळे आता आंब्यावरती बुरशीजन्य रोग वाढलेला आहे। नाशिकच्या लासलगावमध्ये द्राक्ष निर्यात सबसिडी कपात निर्णय मागे घेण्यात आलेला आहे। द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांकडून त्यामुळे आता समाधान व्यक्त केलं जात आहे। गोंदियाच्या देवरी अर्जुनी, मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यांमध्ये कलिंगड लागवडीला वेग आलेला आहे। जिल्ह्यामध्ये तब्बल 231 हेक्टर क्षेत्रावरती कलिंगडाची लागवड करण्यात आली आहे। कलिंगड एप्रिलमध्ये बाजारामध्ये दाखल होणार आहे। जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। दररोज 300 पेक्षा जास्त वाहनांची बाजार समितीमध्ये नोंद होतीये। बाजार समिती परिसरासह रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। पुण्याच्या मावळमध्ये लागवड झालेल्या कांद्यावरती ढगाळ वातावरणामुळे पिकांवरती कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागलाय। सततची फवारणी त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत असल्यानं शेतकऱ्यांकडून चिकट सापळे लावण्याला पसंती दिली जाते। नाशिकच्या लासलगावमध्ये एपीएमसीत कांद्याचे दर प्रति क्विंटल 500 रुपयांपर्यंत घसरले। आक्रमक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले। कांद्याला 3000 रुपये हमी भाव आणि विकलेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी केली जाते। यवतमाळच्या जांब, जुली, पारवा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। अवकाळी पाऊस आणि गारपीटही झाली आहे। गहू, हरभरा, ज्वारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सरकारनं शेती पिकाची पाहणी करून मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी आहे। लातूरच्या फळबागा आणि पालेभाज्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। टरबूज आणि कांदा पिकांचं वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसान झालंय। शेतकरी हतबल झालेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे हरभरा काढणीसाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे। मजूर टंचाई आणि बदलतं हवामान यामुळे हरभरा काढणीला वेग आलेला आहे। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह यावेळेस मका पिकाला मोठा फटका बसलाय। माळवाडीतील शेतकऱ्याची 5 एकर मका पीक जमीनदोस्त झालंय। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। अवकाळी पावसामुळे सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गावामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। ज्वारी पावसामुळे आडवी झाली आहे। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। नंदुरबार बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण झाली आहे। गुजरात आणि परजिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक वाढली आहे। खर्चही निघत नाहीये। दरघटीमुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। जळगाव जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल बघायला मिळतेय। वन्य प्राण्यांकडून शेती पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस होत असल्यानं शेतकऱ्यांकडून शेतीला साड्या लावून पिकं वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। कर्नाटकच्या आडमुठे भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित राहिलेत। उजनी धरणातून सोडलेलं पाणी कर्नाटकनं अडवलंय आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिलेत। कर्नाटक सरकारनं भीमा नदीवरती उमराणी गावाजवळ नव्यानं उभारलेल्या बंधाऱ्यामुळे महाराष्ट्रातील 9 गावांना त्याचा फटका बसलाय। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये 78% पाणीसाठा शिल्लक आहे। शहरातला यावेळेस या संपूर्ण शहराला पाणी टंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी पालिकेकडून नियोजन केले जाणार आहे। शहरामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झालाय। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी साठ्यासंदर्भात चिंतेचं वातावरण आहे। चिंतेत वाढ झाली आहे। जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी पातळी झपाट्यानं खालावतीये असं समोर आलंय। 160 लघु तसेच 3 मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी 50% पाणी साठा शिल्लक आहे। रत्नागिरीच्या लांजा तालुक्याचा 4,25,00,000चा पाणी टंचाई आराखडा तयार झालाय। 42 गावं आणि 96 वाड्यांचा यामध्ये समावेश आहे। टँकरनं पाणी पुरवठा करण्याऐवजी कायम स्वरूपाची टँकरची ही संपूर्ण पाणी टंचाई कशी दूर होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर अंभई गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तणावानंतर कडक पोलीस बंदोबस्त आहे। अंभई गावामध्ये 2 गटांमध्ये झालेला तुफान राड्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण होती। कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे।
पंढरपूरमध्ये क्रीडांगणासाठी भर चौकामध्ये क्रिकेट खेळत युवा सेनेनं आंदोलन केलंय। पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये क्रीडांगणाच्या मागणीसाठी युवा सेनेसह खेळाडू आक्रमक झालेत। आंदोलनामध्ये शहर आणि तालुक्यातील खेळाडूंचा मोठ्या संख्येनं सहभाग होता। पनवेल आणि कर्जत दरम्यान सुरू असलेला 29 किलोमीटर लांबीचा रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचलाय। प्रकल्पाचे सुमारे 80% काम पूर्ण झालंय। ही मार्गिका मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। इचलकरंजी महापालिकेची नाहक बदनामी सहन करणार नाही, आयुक्त पल्लवी पाटील यांचा सूचक इशारा आहे। व्यक्तिगत स्वार्थ साधला न गेल्यानं इगो दुखावलेल्यांकडून प्रशासनाच्या नाहक बदनामीचा प्रयत्न, आयुक्त पल्लवी पाटील यांची प्रतिक्रिया। सोलापूरमध्ये शिंदे शिवसेनेच्या अल्पसंख्याक जिल्हा प्रमुखाची गुंडगिरी समोर ऑफिसच्या बाजूला गाडी लावल्यानं 4 चाकी गाडी फोडली। शिंदे सेनेचे अल्पसंख्याक जिल्ह्याचे प्रमुख मुस्ताक शेख यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। रत्नागिरी जिल्ह्याच्या शाश्वत आणि हवामान लवचिक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे। आय फॉरेस्ट संस्थेकडून रत्नागिरी जिल्हा विकास आणि हवामान कृती आराखडा प्रसिद्ध करण्यात आलाय। जिल्हाधिकारी मनोज जिंतल यांच्या हस्ते कृती आराखड्याचं प्रकाशन करण्यात आलंय। नंदुरबारच्या शहादा कृषी कार्यालयामध्ये वीज बिल न भरल्यानं कारभार ठप्प झालेला आहे। पीक विमा अनुदान आणि ई पीक पाहणीचे अत्यंत महत्त्वाचे ऑनलाईनची कामंही पूर्णपणे बंद झाली आहेत। केवळ 4,350 रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरणची ही कारवाई आहे। कल्याणमध्ये अनधिकृत युसुफ हाइट्स इमारतीची फाईल गहाळ झाली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य अभिलेख कक्षातून ही फाईल गायब झाली आहे। आरटीआय मध्ये माहिती मागितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। आरक्षित भूखंडावरती 10 मजली इमारत उभी आहे, तर बिल्डर मात्र फरार आहे। जळगावच्या मुक्ताईनगर पंचायत समितीमध्ये विविध मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरूच आहे। वेतन त्रुटी आणि जुनी पेन्शन योजनेची पूर्तता करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे। भंडाऱ्याच्या तुमसर नगर परिषदेतील रिक्त पदांमुळे कारभार कोलमडण्याच्या मार्गावर आहे। नगर परिषदेतील विविध विभागातील मंजूर 28 पदांपैकी 19 पदं गेल्या 2 ते 3 वर्षांपासून रिक्त आहेत। स्मार्ट शहराचा गाजावाजा केवळ घोषणांपुरताच मर्यादित असल्याच्या चर्चा आहेत। कोकण आणि रत्नागिरीच्या खानवली गावामध्ये शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। गावोगावी भक्तिमय वातावरण आहे। कोकणातील अनेक गावांमध्ये आजपासून देवदेवतांना मुखवटे लावण्याचा सोहळा पार पडतोय। कोल्हापूरच्या कागल सीमा तपासणी नाक्यावरती दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। वारंवार अपघात होत असल्यानं तपासणी नाका हटवावा अशी नागरिकांची मागणी आहे। वाशीमध्ये राईट टू एज्युकेशन अंतर्गत 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश अर्ज प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 613 ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेत। वाशिमच्या कारंजामधील 22 महिन्याच्या चिमुकलीनं अनोखी छाप उमटवत इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलेलं आहे। इरा भिवरकर हिनं अवघ्या 4.5 मिनिटांमध्ये 48 देशांच्या ध्वजांची अचूक ओळख करून देत एक मोठा विक्रम नोंदवलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार शेंदूरजना मोरे या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। रस्त्यावरती ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे। कराड कोळे या ठिकाणी संत तुकाराम महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे। यावर्षीचा वारकरी भूषण पुरस्कार संभाजी माने यांना प्रदान करण्यात येतोय। शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। परळीच्या दाऊदपुरातील जप्त केलेला राधा राख ही अधिकृतपणे आता ग्रामपंचायतीला उचलण्यास दिल्याचा गावकऱ्यांचा हा आरोप आहे। या विरोधामध्ये गावकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन आहे। ग्रामपंचायतला दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी केली जाते। पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये कैद्यांकडून फोन वापर सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला। येरवडा कारागृहात कैद्यांकडे मोबाईल, सिम कार्ड, पॉवर बँक आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। आरोपींविरोधात गुन्हा देखील दाखल झालाय। आईचं पार्थिव घरात असताना लेकीनं 12वीचा पेपर दिलेला आहे। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा मधील हा संपूर्ण प्रकार आहे। आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शालिनी पोंगळे हिचा प्रेरणादायी संघर्ष। लिलावातून महसूल वाढवण्यामध्ये भुसावळ रेल्वे विभाग आघाडीवरती, कंत्राट जाहिरात आणि सेवा उपक्रमात आर्थिक मजबूती।